मित्रांनो, डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी इथे निधी वितरणास मान्यता जी आहे मित्रांनो ती महाराष्ट्र शासनाकडून इथे महसूल व वन विभागांतर्गत दिनांक 4 मार्च 2024 रोजीच्या GR मध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या शासन निर्णयामधील संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन व माहितीचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तुम्ही इथे शासन निर्णय मित्रांनो पाहू शकता। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून तुम्ही ते पाहू शकता रुपये 24,67,37,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी जी आहे मित्रांनो ती इथे देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, लाभार्थ्यांची माहिती जी आहे ती विहित नमुन्यात तयार करून ती कॉम्प्युटर प्रणालीवरती कशा प्रकारे भरायची त्या संदर्भातील कार्यवाही 1 महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे। आणि ही कार्यवाही करताना कुठच्या प्रकारची माहिती जी आहे ती भरताना कुठची खात्री बाळगायची आहे व कोणती माहिती जी आहे ती भरताना तुम्हाला दक्षता घ्यायची आहे ते इथे सांगितलेले आहे। त्यामुळे तुम्ही पाहू शकता चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यायची आहे। एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री जी आहे ती करायची आहे। तसेच ज्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता मागील पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच शेती पिकांच्या नुकसानीकरिता या हंगामामध्ये सुद्धा पुन्हा मदत देण्यात येत नसल्याची खात्री करून जी आहे ती इथे घ्यायची आहे। अशा प्रकारची काही माहिती जी आहे मित्रांनो ती इथे सांगितलेली आहे। तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ थांबवून नीट वाचून घेऊ शकता। इथे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आता इथे आपण पाहून घेऊयात। तर मित्रांनो, शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करण्याच्या निधीचा तपशील जो आहे तो आता इथे आपण पाहून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 मध्ये शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल। त्यामध्ये तुम्हाला इथे जिल्ह्याचं नाव पाहायला भेटत असेल, बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल आणि बाधित शेतकरी संख्या जी आहे ती तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल। आणि सोबतच मित्रांनो त्यांना किती निधी वितरित केला जाणार आहे तो इथे लाखांमध्ये दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता 4,70,000 रुपये निधी जो आहे तो इथे वितरित केला जाणार आहे। त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं यामध्ये नाव आहे की नाही हे मित्रांनो नक्की पाहून घ्या। सध्या यामध्ये नाशिक, भंडारा, नागपूर, गोंदिया इत्यादी जिल्ह्यांची नावं जी आहेत मित्रांनो ती नावं याच्यामध्ये सामावून घेण्यात आलेली आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा GR होता। आशा करतो की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून मित्रांमध्ये नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।